नमस्कार, मी गिरीश. 24 तास विशेषमध्ये सर्वांचं स्वागत. या आठवड्यातील ज्या महत्त्वाच्या बातम्या होत्या, विशेष बातम्या होत्या, त्याचा रिपोर्ट आपण पाहणार आहोत. आणि सुरुवातीलाच आपण जुन्नरकडे वळूया. ग्रामीण भागात देवदेवतांच्या उत्सवात महाप्रसाद म्हणून गोडधोड जेवण अनेक ठिकाणी केले जातं. पण आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत एका आगळ्या वेगळ्या महाप्रसादाची बातमी. पुणे जिल्ह्यातील अनेक गावात रंगदास स्वामी महाराजांच्या पुण्यतिथी उत्सव सुरू झालाय. पाहूयात हा महाप्रसाद आणि त्याचं वेगळेपण. गरमागरम बाजरीच्या लाखो भाकरी, 35 जम्बो कढईतली चविष्ट गरमागरम आमटी. रंगदास स्वामी महाराजांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त सुरू असून 3 लाखांपेक्षा जास्त भाविक या महाप्रसादाचा दरवर्षी आस्वाद घेतात. या आमटी महाप्रसादासाठी जवळपास 3.5 लाख रुपये फक्त मसाल्याचा खर्च येतो. टोटल एकूण 32 कढया आमटी बनवली जाते आणि 1.25 ते 1.5 लाख लोक या आमटी महाप्रसादाचा लाभ घेतात. आणेगाव परिसरातील 12 वाड्या वस्त्यांमधून घराघरातून भाकऱ्या जमा करण्यात येतात, तर मंदिर परिसरातच आमटी तयार करण्यात येते. यासाठी 15 प्रकारच्या वस्तू आणि तब्बल 4 लाखांचे मसाले आणि डाळी वापरल्या जातात. आमटी बनवण्यासाठी गावातील अनेक आचारी आणि ग्रामस्थ मेहनत घेतात. याच्यामध्ये सगळे आयुर्वेदिक मटेरियल टाकले जातात. मसाले, गूळ आणि आमसूल, धना पावडर. हे कसं याच्यात कांदा लसूण काहीच नाही आहे आणि ही एक आयुर्वेदिक काढ्यासारखी एक आमटी आहे. सध्या सर्वत्र थंडी सुरू झाल्यानं या गरमागरम आमटीची चव चाखण्यासाठी रंगदास महाराजांच्या आणे गावात तुम्ही येऊ शकता आणि या महाप्रसादाची लज्जत चाखू शकता. साईदीप ढोबळे, झी मीडिया, जुन्नर. आता पुढचा रिपोर्ट आहे नांदेडमधून. सर्व प्रकारच्या जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या नांदेड जिल्ह्यातील माळेगाव मधल्या जत्रेत अनोखा बाजार भरतो. कसा आहे हा बाजार, पाहूयात रिपोर्टमधून. दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा असलेल्या नांदेडच्या माळेगाव मधल्या श्री क्षेत्र खंडोबाच्या यात्रेला सुरुवात झाली आहे. ही यात्रा सर्व प्रकारच्या जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी प्रसिद्ध आहे. या यात्रेतील एक वैशिष्ट्य म्हणजे इथे भरणारा गाढवांचा बाजार. महाराष्ट्रात जेजुरी मधल्या यात्रेनंतर दुसऱ्या क्रमांकाचा गाढवांचा सर्वात मोठा बाजार माळेगाव यात्रेत भरतो. यंदाही माळेगावच्या यात्रेत गाढवांचा बाजार भरलाय. या बाजाराचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे इथे बहुतांशी व्यवहार हा उधारीवर चालतो. 100-500 रुपये घेऊन कुठलीही लिखापडी न करता बयाना घेऊन गाढव समोरच्या व्यापाऱ्याला दिले जातं. दुसऱ्या वर्षी याच बाजारात त्या व्यापाऱ्याकडून पैसे घेतले जातात. विश्वासावर हा कॅशलेस व्यवहार आजही सुरू आहे. आता या पिरियडला घेऊन गेले ना, पुढच्या वर्षी गाडो या टायमाला आणून देणार पैसे. वर्षाला वर्ष उधार. लिखापडी काय? लिखापडी त्यांच्या काय नसते, वळखीवर येत असते. 12 महिन्याचा व्यवहार करीत होतो आम्ही. 12 महिने ते पैसे आणून देत होते. ते इमानदारी होते. इथं आणून दिले की त्याला आणि 2-4 गाडो आम्ही वापस देत होतात. परत पुढल्या वर्षी पैसे त्यांच्याकडून घेत होतात. उधारीवर कॅशलेस व्यवहार होणाऱ्या या बाजाराला यंदा नोटबंदीचा थोडाफार फटका बसलाय. थोड्या काही नोटा खरेदीदारांकडे नसल्यानं यंदा विक्री खूप कमी प्रमाणात झाल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं. 2 पोर वाट लावलो गाडो आणा म्हणून, 40-50 काहीतरी येते म्हणून. ते पैसे पोरं घ्यायला गाडो बंद झाल्या, रुपये बंद झाल्या. 10,000 रुपये गेले खर्च माझ्यात. आता तसंच 2 पोर आले, गाडोने काय नाही. माळेगाव यात्रेत पिढ्यानपिढ्यांपासून व्यापारी हा उधारीवरचा व्यवहार करतायत. आजच्या जमान्यातही विश्वासावर व्यवहार चालतो, त्याचं हे आगळं वेगळं उदाहरण माळेगाव यात्रेत पाहायला मिळतं. सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड. माळेगावच्या यात्रेची सफर आपण केली. या यात्रेतलं आणखीन एक वेगळं पण आपण पाहणार आहोत. जत्रांमध्ये घोड्यांचा बाजार एक मुख्य आकर्षण असतं. नांदेड जिल्ह्यातील माळेगावमध्ये सुरू असलेल्या यात्रेत अशीच एक जोडी आणि एक घोडी आणि एक गाडी जत्रेचं आकर्षण ठरतायत. पाहूयात काय खास आहे या घोडी आणि गाडीत. राणी घोडी आणि व्हिंटेज फियाट कार. नांदेड जिल्ह्यातल्या माळेगावात यात्रेत या दोघींचीच सध्या चर्चा आहे. मारवड जातीची पांढरी शुभ्र राणी घोडी सदाशिवराव देशमुख तरोडेकर यांनी पंजाबमधून विकत घेतली होती. आता ती 3.5 वर्षांची झाली. राणी घोडीचा रुबाबदारपणा, तिची डौलदार चाल यामुळे सध्या ती आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. राणीला पाहण्यासाठी आणि तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी अनेक जण उत्सुक असतात. तरोडेकर आपल्या पोटच्या गोळ्याप्रमाणे राणीचा सांभाळ करतात. पंजाबहून आणलेली आहे. 4 महिन्याची असताना आणलेली शेळी एवढीच घोडी होती. शेळी जिची जेवढी हाईट राहते तेवढीच घोडी होती. मी आणली 3.5 लाखाला पंजाबहून, मुक्सरहून बाजारातून आणलेली आहे. आणि हिला मी 18 महिने 5 लिटर सकाळी गाईचं दूध आणि 5 लिटर गावरानी गाईचं दूध पाजवले. 18 महिने म्हणजे 1.5 वर्ष. तर आज ही 3.5 वर्ष झालेली आहे. राणी घोडीप्रमाणेच तरोडेकरांची व्हिंटेज फियाट कारही सर्वांचं लक्ष वेधून घेते.
1949 मध्ये सदाशिवरावांच्या आजोबांनी ही इटालियन मेड फियाट कार खरेदी केली होती. त्यावेळी नांदेडमध्ये अशा केवळ 4 कार होत्या, त्यापैकीच ही एक कार. 1967 ते 77 मध्ये माजी खासदार व्यंकटराव देशमुख तरोडेकर यांनी 10 वर्ष ही कार वापरली असून नांदेडला आलेल्या अनेक दिग्गज नेत्यांनी या कारमधून प्रवास केलाय. गाडी 1949ची माझ्या आजोबांनी घेतलेली आहे. त्याच्यानंतर आम्ही व्यंकटराव तरोडे माझे चुलते खासदार होते 1967 ते 1977, त्यांनी वापरली. त्याच्यानंतर मग मी वापरत आहे. माझ्यानंतर माझा मुलगा आता वापरेल आणि नंतर माझा नातू वापरेल. म्हणजे ही 5 पिढ्या आम्ही 1949 पासून गाडी मेंटेन करतो आणि ही ओरिजिनल मेड इन इटालीची गाडी आहे. पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेशमधून घोडे व्यापारी माळेगाव यात्रेत डेरे दाखल होतात. स्वर्गीय विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे हयात असताना देशमुखांची घोडी माधुरी आणि मुंडेंचा घोडा राजा या यात्रेचं मुख्य आकर्षण असायचे. अश्वशौकीनांसाठी ही यात्रा म्हणजे पर्वणीच ठरते. हौसेला काही मोल नसतं असं म्हणतात. मग घोडा असो की गाडी, माळेगाव यात्रेमध्ये सदाशिवराव देशमुख तरोडेकर यांनी प्रदर्शनासाठी ठेवलेली आपली घोडी आणि त्यांची गाडी यात्रेचं आकर्षण ठरत आहे. कॅमेरामन विनोद कळसकरसह सतीश मोहिते, झी मीडिया, माळेगाव, नांदेड. जत्रेचं विश्व आपण अनुभवलं. आता आपण वळूया पक्षी विश्वाकडे. औरंगाबादमध्ये आंतरराष्ट्रीय बर्ड फेस्टच्या निमित्तानं जायकवाडी काठी पक्षीप्रेमींचा मेळा भरलाय. सकाळच्या गुलाबी थंडीत परदेशी पक्ष्यांचे थवे आणि अथांग पाण्यात मुक्त विहार करणारे पक्षी तुमची सकाळ आनंदी करून जातात. चला तर आपण देखील जाऊयात जायकवाडीला या परदेशी पाहुण्यांच्या स्वागताला. लाखो मैल प्रवास करून नाथसागरात स्थिरावणाऱ्या या परदेशी पाहुण्यांनी पक्षीप्रेमींचं मन जिंकलंय. यातले काही पाहुणे रशियातून आले, तर काही थेट सायबेरियातून, तर काही पक्ष्यांनी थेट युरोपातून उड्डाण भरले. बलुचिस्तान सारख्या देशातून आलेल्या पाहुण्यांचाही यात समावेश आहे. हे सगळे पक्षी थंडी आहे तोपर्यंत नाथसागरात विसावतात आणि उन्हाचा कडाका वाढला की सुरू होतो त्यांच्या परतीचा प्रवास. नाथसागराच्या किनाऱ्यावर सगळ्यात जास्त आकर्षण आहे ते फ्लेमिंगोचं. तसा या पक्ष्यांचा मुक्काम जवळपास 3 दिवस असतो. या ठिकाणी सध्या खास आंतरराष्ट्रीय पक्षी महोत्सव भरवण्यात आलाय. या महोत्सवासाठी पक्षीप्रेमींसह पर्यटकही मोठ्या प्रमाणात गर्दी करतायत. या ठिकाणी खूप पक्षी पाहायला मिळाले. नांदेडपेक्षा जवळपास 10 पट संख्या पक्ष्यांची या ठिकाणी. कूट तर जवळपास एक कॉलनीच आहे. जवळपास 1000 कूट म्हणजे चांदी ज्याला मराठीत म्हणतो आपण, ते पक्षी पाहायला मिळतात. पक्षी बघितल्यानंतर आनंद होतो आणि जे पक्षी आपण चित्रामध्ये बघतो, टीव्ही मध्ये बघतो, ते प्रत्यक्ष बघायला मिळाले आणि वेगळा अनुभव होता. मी गेल्या 4 वर्षापासून इथे येतो. पर्यटकांना पक्ष्यांची माहिती देण्यासाठी पक्षी मित्र वनविभाग आहेच, मात्र यावेळेस गावातील मुलांची एक टीम पर्यटकांच्या मदतीसाठी तयार करण्यात आली आहे. टीम तयार केली 9-10 जणांची. तर आम्ही खूप लोकांना असं एक सांगतो का हे पक्षी होय तो आहे समजा असं दाखवतो. पर्यटकांना इथल्या पक्षी अरण्याची माहिती कळावी म्हणून वनविभागानंही जोरदार प्रयत्न केल्याचं वन अधिकारी सांगतायत. लांब देशातून येणारे इथे जे पक्षी आहेत स्थानिक आणि स्थलांतरित, या पक्ष्यांचं संवर्धन, त्याचप्रमाणे त्यांना आश्रय देणारं हे जे इथे जलाशय आहे मोठं, ही जलीय परिसंस्था ॲक्वॅटिक इकोसिस्टम आहे, याचं सुद्धा संवर्धन करण्याच्या बाबतीत एक जाणीव जागृती लोकांमध्ये तयार करणे. पक्षीप्रेमींचं पर्यटकांचं खास आकर्षण असणारे फ्लेमिंगो मोठ्या प्रमाणात दिसतायत. जायकवाडीत यंदा पाणी चांगलं असल्यानं पक्ष्यांच्या संख्येत वाढ झाल्याचं पक्षीतज्ञ सांगतायत. हिवाळा सुरू झाला की भारतामध्ये हिवाळी पाहुणे यायला सुरुवात होते. हे सगळे पाहुणे परदेशी पक्षी आपल्याकडे मध्य एशिया, सायबेरिया, लडाख, तिबेट या प्रदेशातून मोठ्या संख्येने येताना दिसतात. नाथसागरातील हा नयनरम्य नजारा अनुभवणं पक्षीप्रेमींसाठी खास पर्वणी असते. पक्ष्यांच्या थव्याचं हे मनोहारी दृश्य मन आनंदून देणार आहे. असा हा नजारा पाहण्यासाठी एकदा तरी नाथसागराला भेट द्यायलाच हवी. विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद. बोईंग 747 म्हणजे खऱ्या अर्थानं जम्बो जेट. एअर इंडियाने आता बोईंग 747 डोमेस्टिक रूट्सवर देखील फ्लाय करण्याचा निर्णय घेतलाय. तब्बल 426 प्रवाशांना वाहून नेण्याची या विमानाची क्षमता आहे.
2017च्या सुरुवातीपासूनच म्हणजे या वर्षाच्या सुरुवातीपासूनच एअर इंडियाच्या डोमेस्टिक रूट्सवर बोईंग 747 प्रवास करणं शक्य होणार आहे. 3 कोर्स 5 स्टार मिल डोमेस्टिक फ्लाईटवर 25 किलोपर्यंत लगेज नेता येणार. हवेत उडणाऱ्या महालाचा अनुभव डोमेस्टिक रूटवर. एअर इंडियाच्या ताफ्यातल्या बोईंग 747ची शान सर्वांनाच माहिती आहे. आता ही शान तुम्हाला डोमेस्टिक म्हणजेच देशांतर्गत मार्गांवरही अनुभवता येईल. बोईंगच्या या अतिभव्य विमानाची एकावेळी 426 प्रवासी वाहून नेण्याची क्षमता आहे. या 358 इकॉनॉमी क्लास, 26 एक्झिक्युटिव्ह क्लास तर 12 फर्स्ट क्लासच्या सीट्स आहेत. एअर इंडियाच्या ताफ्यातील 2 विमानं डोमेस्टिक रूट्सवर असतील. सध्या मुंबई दिल्ली मार्गावर ही विमानं उड्डाणं करतील. सध्या कोणत्याही डोमेस्टिक फ्लाईटवर फर्स्ट क्लास नाही, पण एअर इंडियाच्या या विमानांमुळे फर्स्ट क्लासचाही पर्याय मिळणार आहे. अभी हमने इसको मुंबई में 13 दिसंबर को एक फ़्लाइट शुरू किया था और उसका रिस्पांस बहुत अच्छा आया. तो उसके बाद अभी दोबारा से हमने इनको दूसरा फ़्लाइट लगाया 22 दिसंबर से और वो भी बहुत अच्छा रिस्पांस है. दिल्ली मुंबई में हमारी 8 बजे सुबह और रात को 2 फ़्लाइट चल रही हैं. धूसर वातावरणात टेक ऑफ आणि लँडिंग, 1000 किलोमीटर प्रति तास इतका प्रचंड वेग, 4 इंजिनांची स्टॅबिलिटी, ही बोईंग 747ची काही वैशिष्ट्ये म्हणता येतील. याच्या प्रचंड वेगामुळे मुंबई दिल्ली अंतर केवळ 1 तास 33 मिनिटात पार करणं शक्य होणार आहे. जो फ्लाई करते हैं नॉर्मली 86% ध्वनि की गति, बट करने को तो 88% तक भी जा सकते हैं इस पे स्पीड हम इस पे ध्वनि की गति में. किलोमीटर के हिसाब से अगर किलोमीटर 1000 किलोमीटर अप्रॉक्सीमेटली लगा लीजिए. सध्या केवळ 2 विमानं डोमेस्टिक रूटवर, त्यातही एकाच मार्गावर एअर इंडिया उडवणार आहे. मात्र यामुळे इतर एअरलाईन ऑपरेटर्सकडूनही अशी सेवा सुरू करण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा नव्या वर्षात तयार व्हा मुंबई दिल्ली प्रवास बोईंग 747 करण्यासाठी. राजीव रंजन सिंहसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. कोकणात सध्या महाविद्यालयांमध्ये विविध डेजचे वारे वाहत आहेत. मात्र याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना स्वयंरोजगाराकडे कशा पद्धतीने वळवता येईल हे दाखवण्यासाठी एका फूड फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं. चमचमीत मासे, लज्जतदार कोंबडी वडे, मटणाचे वेगवेगळे पदार्थ, पनीरचे पदार्थ, खास नारळी भात. गुहागर तालुक्यातल्या पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालयातर्फे फूड फेस्टिवलमध्ये अशा खास खाद्य पदार्थांची चंगळच पाहायला मिळते. कोकणी, साऊथ इंडियन पदार्थ ते चायनीज, थाई पदार्थ असलेल्या या फूड फेस्टिवलमध्ये सब कुछ विद्यार्थी फीवर पाहायला मिळतोय. सुरमई म्हणजे इकडे पर्यटक लोक जे येतात त्यांच्यासाठी, त्यांना ही जी ओळख व्हावी, टेस्ट कळावी, इकडे त्यांनी येऊन वेगवेगळ्या मच्छी आवडीने खाव्यात. त्यामुळे आम्ही ही सुरमई फ्राय आणि भाकरी असा पदार्थ बनवला. रशियन कबाब हा पदार्थ जरी बाहेरच्या देशातील असला तरी इंडियामध्ये या लोकांना सगळ्यांना ह्या पदार्थाचा आस्वाद घेता यावा यासाठी हा पदार्थ आम्ही कॉलेजनी जी आम्हाला संधी दिली त्यानुसार तो पदार्थ आम्ही आमच्या स्टॉलवर बनवलाय. पाटपन्हाळे महाविद्यालयानं हा फूड फेस्टिवल भरवण्यामागचं कारण देखील हटके आहे. हॉटेल व्यवसायाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढावा यासाठी या फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलंय. विद्यार्थ्यांना नेमका व्यवसाय कसा करायचा, कशा पद्धतीने त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची या अनुषंगाने त्यांना माहिती व्हावी आणि हा भाग आपला पर्यटन दृष्टीने महत्त्वाचा आहे. पर्यटन अभिमुख मुलं विद्यार्थी तयार व्हावे या हेतून आम्ही हा महोत्सव तयार केलेला आहे. कोकणातील जे वेगवेगळे पारंपरिक पदार्थ आहेत त्या पदार्थांची देखील पर्यटकांना माहिती व्हावी आणि ते पदार्थ देखील चांगल्या पद्धतीने पुढे यावेत या दृष्टीने मुलांची तयारी व्हावी म्हणून ह्या महोत्सवामध्ये मॅक्झिमम आम्ही कोकणी पदार्थ ठेवलेले आहेत. पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीने जो खाद्य महोत्सव ठेवलेला आहे अतिशय चवदार पदार्थ त्यांनी केलेले आहेत आणि हे स्वतः मुलांनी केलेले आहेत. म्हणजे पर्यटक ज्या वेळेला येतात ती कोकणची काहीतरी स्पेशालिटी असते आणि ती आपल्याला मिळावी हा पर्यटकांचा उद्देश असतो आणि तो याच्यातून सफल झालेला दिसतो. कोकणातले बहुतांश विद्यार्थी आपलं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर मुंबईची वाट धरतात. मात्र स्वयंरोजगाराच्या संधी कोकणात उपलब्ध असताना देखील त्याकडे दुर्लक्ष होतंय. याच गोष्टींची जाणीव करून देण्याचा पाटपन्हाळे महाविद्यालयाचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. प्रणव पोळेकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, रत्नागिरी. 24 तास विशेषमध्ये आता इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात नवीन विषयांसह. तोपर्यंत नमस्कार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.